नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर आता एनडीए सरकारला पहिला मोठा धक्का बसला असून केरळमधील भारतीय जनता पार्टीचे एकमेव खासदार आणि नुकतीच राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुरेश गोपी यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. सुरेश गोपी यांनी नेमकी का राजीनामा देण्याची तयारी दर्शवली याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा खास रिपोर्ट. केरळमधील त्रिशूळ लोकसभेतून विजयी झालेले सुरेश गोपी हे केरळमधील भारतीय जनता पक्षाचे एकमेव खासदार असून त्यांनी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार व्ही.एस. सुनील कुमार यांचा 74,686 मतांनी पराभव केला. सुरेश गोपी हे मूळचे केरळमधील अलझुप्पा येथील रहिवासी असून कोलम येथून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. सुरेश गोपी यांनी बालवयापासूनच मल्याळम चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियाट्टम या चित्रपटातील भूमिकेसाठी सुरेश गोपी यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. लोकसभेत जाण्यापूर्वी सुरेश गोपी हे 2016 ते 2022 पर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. केंद्रीय मंत्रिपदाच्या राजीनाम्याचं कारण देत असताना सुरेश गोपी म्हणाले, मला केवळ खासदार म्हणून काम करत राहायचं आहे. मी पक्षश्रेष्ठींकडे कधीच काही मागितलं नव्हतं. मी त्यांना म्हटलं होतं की मला या पदाची आवश्यकता नाही. मला वाटलं की मी लवकरच पदमुक्त होईन. मात्र त्रिशूळमधील मतदारांचं मी नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी आणि मतदारांसाठी मी काम करत राहीन. माझ्या मतदारांनाही याची कल्पना आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की त्यांच्यासाठी मी खूप चांगलं काम करेन आणि त्यांनाही याची कल्पना आहे, म्हणून तर त्यांनी मला मौल्यवान मतं दिली आहेत. मात्र मला आता मंत्रिपद सांभाळता येणार नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत मला माझे चित्रपट करायचे आहेत. एकंदरीतच काय तर सुरेश गोपी यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनं एनडीए सरकारला पहिला धक्का बसला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरेश गोपी यांचा राजीनामा स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.